नमस्कार मंडळी, आजपासून आपण पाहतोय दिवाळी फराळ स्पेशल रेसिपी आणि सगळ्यात पहिली रेसिपी किंवा गोडाचा पदार्थ आज आपण बनवणार आहे शंकरपाळी. आता ही शंकरपाळी प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण अतिशय पौष्टिक वे तुम्ही बनवू शकता. दरवेळेस जर मैदा वापरून शंकरपाळी बनवत असाल तर यावेळेस गव्हाचं पीठ वापरून ही शंकरपाळी करून पहा. अतिशय टेस्टी, खुसखुशीत आणि अगदी आपल्याला सहजपणे बनवता येतील इतके हे सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दिलेली आहे. तर नक्की ट्राय करा. दिवाळी फराळ स्पेशल अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्या कमेंटमध्ये सांगा. तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जर वाटीने मोजलं तर साधारणतः 5 वाटी हे पीठ भरलेलं आहे. म्हणजे जर वाटीचे प्रमाण हवं असेल तर तेही सांगते आणि किलोमध्ये हवं असेल तर हे अर्धा किलो पीठ आहे. एक छोटा चमचा आपण साखरयुक्त वेलची पूड घेतली आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने साधारणतः अर्धी वाटी चिरोटी रवा किंवा 0 साईजचा रवा वापरायचा. त्यानंतर जो काही तुम्हाला चमचा दिसतोय त्या जर चमच्याने मोजलं तर 5 ते 6 चमचे रवा भरतो आणि 1.5 वाटी हे आपलं पिठी साखर आहे. तर एकाच वाटीमध्ये थोडंसं दाबून प्रेस करून मी ही पिठी साखर भरलेली आहे. जर तुम्ही सहजपणे जर मोजून घेतलं तर ते 1.5 वाटी भरतं. 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध आहे. दूध ऑलरेडी गरम करून आपण थोडंसं कोमट करून ठेवलेलं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला एवढं साहित्य लागतं अर्धा किलो पिठाची शंकरपाळी बनण्याकरता. आणि जर ग्रॅममध्ये मोजलं तर 100 ग्रॅम हे तूप भरतं किंवा 100 ग्रॅमची वाटी आहे आपली आणि त्याच वाटीने साधारणतः 150 ग्रॅम आपण इथे पिठी साखर वापरतोय. अर्थातच 1.5 वाटी आहे. आता पिठी साखर, दूध आणि तूप ही तिन्ही जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायची या पद्धतीने, म्हणजे पिठी साखर दुधामध्ये विरघळली पाहिजे. आता याचमध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ आणि वेलची पूड ॲड करूया. म्हणजेच अर्थातच आपल्याला हे एक प्रकारे मिश्रण तयार करायचं आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. आता पाणीही ॲड केलेलं आहे, साधारणतः अर्धी वाटी. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही डोळे बंद करूनसुद्धा ही रेसिपी जर फॉलो केली तरीसुद्धा अगदी परफेक्ट खुसखुशीत तुमची ही शंकरपाळी तयार होतील. रवासुद्धा ॲड केलेला आहे आणि त्याचमध्ये आता आपण ॲड करूया गव्हाचं पीठ. आता थोडंसं शिल्लक ठेवलं आहे, अगदी 1-2 चमचे. आता एकदाच टाकण्यापेक्षा थोडं थोडं टाकलं तर ते व्यवस्थित पीठ आपल्याला मळता येतं. या हिशोबाने आपण लागल तसं थोडं थोडं पीठ ॲड करावं. अशा प्रकारे सगळं पीठ आपण ॲड केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे. शंकरपाळीचं पीठ मळत असताना पीठ कुठेही सैलसर असता कामा नये. जर पीठ सैलसर असेल तर शंकरपाळी खूप जास्त तेल पितात आणि अगदी तेलकट होतात. त्यामुळं घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि पिठावर या पद्धतीने क्रॅक आले पाहिजेत किंवा या पद्धतीच्या रेषा किंवा भेगा पडल्या पाहिजेत. याचाच अर्थ जी काही शंकरपाळी आपली तयार होतील ती शंकरपाळी अगदी खुसखुशीत होतील. साधारणतः 10 ते 12 मिनिटासाठी पीठ मी रेस्ट करायला ठेवलं होतं, जेणेकरून यामध्ये जो काही रवा आपण वापरलेला आहे तो छान फुलतो किंवा मुरला जातो आणि तो रवा कुठेही शंकरपाळीवर दिसत नाही. म्हणजेच पीठ व्यवस्थित आपलं सेट होतं. आता पिठाचा एक जाडसर गोळा घ्या. जसं चपातीसाठी तुम्ही पिठाचा उंडा घेता त्या पद्धतीनेच गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने एक पोळी लाटून घ्यायची. आता पिठाची पोळी लाटत असताना जाडसर लाटायची आहे किंवा मध्यम आकाराची पोळी लाटावी. आता खूप जास्त जाडसर तुम्ही ठेवली तर मग ती शंकरपाळी मधोमध तळली जात नाहीत किंवा आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते आणि खूप जास्त जर पातळ लाटली तर ते अगदी पापडीसारखे होतील. त्यामुळं मध्यमच पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर बघा तुम्हाला मी याची थिकनेस दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने पोळी लाटायची आहे. आता आपण याचे साईड्स कट करून घेऊया जेणेकरून शंकरपाळी अगदी परफेक्ट आणि सेम आकाराची आपल्याला कट करता येतील. चारही बाजूनी या पद्धतीने कट्स देऊन एक चौकोनी किंवा स्क्वेअर आकाराची आपल्याला पोळी कट करून घ्यायचं आहे आणि मी छोटे छोटे स्क्वेअर आकाराचेच या पद्धतीने शंकरपाळी कट करणार आहे. हवं तर तुम्ही अगदी त्रिकोणी आकार किंवा डायमंड शेपमध्ये थोडंसं कट करू शकता, पण
अगदी लहान आकाराची मी शंकरपाळी इथे या पद्धतीने स्क्वेअर आकारामध्ये कट केलेली आहे किंवा चौकोनी आकाराची शंकरपाळी सगळी कट करून घ्या. थोडंसं सावकाश दाखवत आहे जेणेकरून नवशिके असतील तर ते सुद्धा इझिली ही रेसिपी फॉलो करून त्यांचीसुद्धा रेसिपी परफेक्ट होईल. अशा प्रकारे आपली सगळी शंकरपाळी आपण तयार करून घेणार आहोत आणि ताटामध्ये काढून घ्यायचं. आता शंकरपाळी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. सगळी शंकरपाळी तुम्ही एकदाच कट करून नंतर तळायला घेऊ शकता. यामध्ये तयार करून ठेवलात आणि लगेच जरी तळलात तरी चालेल किंवा थोड्या वेळानंतर तळलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे एका व्यक्तीने सुद्धा ही शंकरपाळी होतील इतकी ही सहज सोपी आहेत. आता इथे तुम्ही तेल किंवा तूप घेऊ शकता. अर्धा किलो शंकरपाळीसाठी अर्धा किलो मी इथे तेल वापरलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर सुरुवातीला आपल्याला शंकरपाळी साधारणतः 2 ते 3 मिनटासाठी तळून घ्यायचं. एकदा काय शंकरपाळी थोडीशी तेलामध्ये सेट झाली की मग गॅस लहान ठेवायचा. लहान गॅसवरच पुढील शंकरपाळी गोल्डन कलर येईपर्यंत किंवा छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. असं केल्यामुळं एकतर शंकरपाळी पूर्णपणे तळली जातात आणि अगदी खुसखुशीत होतात. म्हणजेच गॅस कुठेही अगदी एकसारखा मीडियम ठेवायचा नाही किंवा एकसारखाच मंद ठेवायचा नाही. तर सुरुवातीला 2 ते 3 मिनटं मीडियम ठेवा म्हणजे शंकरपाळी तेलामध्ये सुटणार नाहीत किंवा ती सेट होतील आणि सेट झाली की मग गॅस आपल्याला मंद ठेवायचा आणि पुढील शंकरपाळी मंद आचेवरच तळून घ्यायची. अशा प्रकारे एका वेळेला तुमच्या कढईमध्ये जेवढी शंकरपाळी येत असतील त्या पद्धतीने तळून घ्या. जास्त प्रमाणात टाकला तर ती कच्ची राहतील आणि लवकर तळली गेली नसल्यामुळं त्याचा कुस्करा होऊ शकतो. म्हणून थोड्या थोड्या प्रमाणात शंकरपाळी तळून घ्यावी. अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाची शंकरपाळी तळून घेतलेलो आहोत. आता थोडीशी शंकरपाळी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवलेली आहे मी. तुम्ही पाहू शकता किती सुंदर शंकरपाळी तयार झाली आहेत. अगदी परफेक्ट आतमध्ये खुसखुशीत मस्तपैकी आपली शंकरपाळी तयार झालेली आहेत. तोंडात टाकताच विरघळतील इतक्या या खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून शंकरपाळी तयार झालेली आहेत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर याचं आवरणसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा किती खुसखुशीत झालेलं आहे. अगदी याचा छान कुस्करासुद्धा होतो आहे. म्हणजे बिस्किटासारखीच आपली ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी तयार आहेत. कुठेही तेलकट होत नाहीत. अगदी महिनाभर सहज टिकतील इतकी ही छान झालेली आहेत. पूर्णपणे थंड करा. टिश्यू पेपरवर काढून ठेवलेली आहेत सगळी शंकरपाळी आणि थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा. म्हणजे ही शंकरपाळी छान तशीच खुसखुशीत राहतील. आता दिवाळीसाठी हा फराळ तयार करा आणि रेसिपी केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.